उभा राहा मी इकडे उभा असतो महाराज त्यांनी प्रणाम असो आशीर्वाद आहे बोला महाराज अरे आपला पाडा कोणत्या तऱ्हेने चालला पाडा आम्ही आता सध्या काय सोडलेला नाही पाडा बांधून ठेवलेला आम्ही आता पेरा येईल तेव्हा आम्ही सोडू अरे गाढवा पाडा कुठला बोलतोस तू कुठल्या पाड्याची गोष्ट काय म्हटलं महाराज पाडा म्हटलं आता काय सोडला का बांधला म्हटलं बांधून ठेवलं पाडा नाही रे मग? पारा पारा हा हा पारा म्हणजे फणसाचा पारा तो महाराजांना जास्त आवडते वाटतो अरे तो पण नवं मग अरे पारा म्हणजे लक्ष राज्यात लक्ष कसं पारा म्हणजे हा बंदोबस्त मग? अरे मग असं कधी बोलणार मला वाटलं पारा म्हटलं फणसाचा पारा जास्त आवडतो वाटतं सांगतोय तरी पण तर बोला महाराज अरे आज आपले उदयपूर स्वर्गीय आनंदाने रंगला महाराज कारण आजपासून या उदयपुरात शारदा देवीच्या उत्सवानं बहरला आकाशीचा सूर्य या उदयपुरावर कळपळत आहे आकाशीच्या चांदण्या लखलखत आहे अशा या आनंदाच्या क्षणी माझी लाडकी चंद्रकला शारदा देवीच्या आणि तिच्यासोबत तुम्हालाही जायचंय तेव्हा वेळ न घालवता माझ्या चंद्रकलेला राज दरबारात बोलावून जा ठीक आहे महाराज हे महाराज काय म्हटले आपण आता ताबडतोब चंद्रावर जा आणि चंद्रावर ताबडतोब त्यांच्या चंद्रकलेला खाली घेऊन या त्याला नेहमीच उलटच ऐकायला काय बोलतोय हा मूर्ख तुम्ही थांबा मी आणि मूर्ख अरे महाराज काय म्हणतात चंद्रकला राजकुमारी त्यांची हा. तिला घेऊन यायला सांगतात चंद्रावर नाही ना गेले चंद्रावर नाही रे. जमली होत नाही ना राज- मग काय लगेच आणतो हा, मग जाऊ ताबडतोब दे. घेऊन येतो. हा, मग? मला वाटलं चंद्रावर गेले नाही, नाही, नाही. आणि लगेच घेऊन येतो. आकाशातील चंद्र माझा आकाशातील चंद्र माझा शोभे अंगणात बाबांनी बोलाविले राज दरबारात राज दरबारात आकाशातील चंद्र माझा आकाशातील चंद्र माझा शोभे अंगणात बाबांनी बोलाविले राज दरबारात आशीर्वाद आहे बाय चंद्रकला आता आजपासून या उदयपुरात शारदा देवीचा उत्सव सुरू झालाय आणि त्या उत्सवाला तू जावीस असं मला मनापासून वाटत आहे कारण तो आता उपभोग आता त्या जत्रेत तुला एखादा राजविंड सुशील पराक्रमी वर मिळावा अशी माझी त्या मातेच्या चरणी प्रार्थना आहे हो बाबा काहीतरीच काय काय तरीच काय गेल्या फुलाला ब्रह्मचोरी आम्हाला काय सांगावं लागतं काय सांगायला लागतं रे पण बाबा देवीच्या दर्शनाला जाणे हे मात्र महत्वाचे महत्वाचं होय होय होय. ही पहिल्यांदाच कोण बघतोय देवीच्या दर्शनाची आवड असणार मग महाराज बोला महाराज लगेच जत्रेला जायची तयारी करा हो हो महाराज आणि माझ्या चंद्रकलेचं रक्षण योग्य तऱ्हेने करा अगदी योग्य तरी कारण तुला ही माझ्या तळ हातावरच्या घोडाप्रमाणे जपला आहे होय महाराज चला आता वेळ घालवू नका नाही 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 लगेच जत्रेला जायची आपण तयारी तयारी करतो येतो मी या 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 हे जसं जायचं दोन चार मोठी घे लाडू आणि त्या गाठ्या पिठ्या सगळ्या घेऊन येऊ अरे येड्या जत्रेला मग हा महाराज पिशवी आणा तसंही नाही चल 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 अरे उद्या
अंगावर दाग दागिने करू जत्रेत सामी झाले जत्रेवर दरोडा घातलं खूप कमाई होईल म्हणजे हे संक्रांतीला समजले तर आता खरं नाही उद्या मी दरोडा घालणार काय आमच्यात मनस्थिती चित्र होती म्हणून आम्ही दरोडा घातला नाही सांगू ही जत्रा सोडायची नाही चांगली सोडायची म्हणजे पण मिळेल ती संपत्ती आपण समान घ्यायची तर त्या एक सुंदर तरुणी दोन बघितला घेत आहे तेव्हा तिच्यावर सुंदर तरुणी तुला तुझ्या जीवाची असेल ना आणि पैको या काळूच्या वाळीच्या सदित नाही का संपत्ती बरोबर तुझी नोकरी निघाली तरुणाची संपत्ती जायला काळूची वाळी शीर जणांना दिल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासारख्या उपकच्या लोकांना घोडायला जगदंबा माणसाकडे गोळा करून संचार करत असते समजलास तू काय करणार अगं तुझा मीच काय पुढची कवडी सुद्धा तुझ्या हाती लागणार नाही तुझ्या अंगातून रक्ताचे पाठ जर व्हायला नाही लागले तर क्षत्रिय गुलाब फुकट जन्माले असावं काय मिळतं की नाही ते अरे माझ्या तुला कोणता हुकूम होता बोल किंवा केली तुझी आणि प्रताप तू याच्या बरोबर नाही सरदार आपला हुकूम होता जयसिंगचा वाडा उठायचा क्षेत्र दरोडा घालायचा नव्हता मग कालून चौका पुढे आम्ही काय करणार सरदार मला माफ करा काय घाबरला सर्व प्रकाराला अरे अरे हा काळाची कोण आहे का अरे अरे काय करू मी माझ्या अंगात शाळा दाखवत आहे माझ्या पहिल्यांच्या खेळ माझ्या पुस्तकाला भिडत आहे अरे काय खरं खरं अरे माझ्या नावाला कर्ज बसलं होतं कळस की काय मुकी कडक शिस्त सगळं शिस्त प्राण आहे विसरलास नाही काय याचा फल पाहण्यात चांगलं बघून घ्या ना कशी करायची सांगू तुला त्याला मी तू शिकवणार मला जास्त केलेलं आहे जाऊ दे मी असं विचारतो पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला हे गाडी करा कोण येतो तुला नाही आवाज केलेला आहे बरोबर आहे हा टाकी टाळका मोडून लाल
मी घाबरतो काय मी फक्त भीतो मी घाबरत नाही म्हणा मी भीतो फक्त आपण घाबरत नाही तलवार अशी करतो आपण सांभाळ सांभाळ हे असे आपल्या सर्वांना मत आहे अशी लढायची असेल तर मी लढाई खेळतो याच्यामध्ये मत आहे माझं भाग्य उद्याच आलं आहे. होय होय एक सुंदर कळी अगं असं प्रेमाचा आदर करणे म्हणजे सौक सगळ्यामध्ये डोळ्यासारखं आहे आणि हे प्रेम मी तर जाणतो पण हा संग्राम सिंग अगं सहज एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडेल असं कधी होणार नाही कधी होणार नाही का? मी आपल्या प्रेमासाठी योग्य नाही. भजीबाजी होती ना अगं माझ्यासारखं डोळे खोल बोलणे खोलायचे आहेस तू हो अगं सर्वांचे कसं गणेश सोनं अगं ऐश्वर्य झाली संपत्ती लुटण्याचा पेश घरी माझा असताना तरी तुझ्यासारख्या स्टारचा मोठा सोनं खाली फिरून अगं सगळं कधी करणार नाही आणि तुमच्यासारख्या स्त्रीकडे हा सगळं सिंग वाकरा नजरेचं मुळीच पाहत नाही. नाही सांगा जर तुम्ही असं नाही केलं तर शपथ माझ्या प्रेमाची. काय 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 कोणाचे केले तुला काही काय अगं मला तू चांगला जिंकणार आजपर्यंत मी एकटा या जगामध्ये भटतो होतो पण आता पुन्हा घेऊन फिरलं म्हणजे त्या हाताचा फुरा घडण्यासारखं आहे का असं अगं ईश्वरी तिने प्राप्त व्हायला या स्त्रीला परत त्याग करणं तर काही घातल्या पुरुषाला सोबत येत नाही ग आणि माझ्यासारख्या जातीमध्ये आपण मुळीच नाही तेव्हा चंद्रकला असं उघड मध्ये नाही का आपण समोर भगवान शंकरच्या मध्ये जाऊन त्याच्या हे साक्षीनं आणि त्या आशीर्वादानं सुद्धा पाडू आपण आता कसं काय मनात आलं? सध्या आता कसं आलंय हे मंदिरात जाऊनच लग्न करतात ते बरोबर त्यांचं पण आता हे अशी गपचूप बोलणीमध्ये लग्नच मागाशी नाही ना जमाना म्हणलं. बदलला आणि आता लगेच कसं होय काय? आता कसं काय होय तुम्ही जाऊ शकता अहो, पण त्याला आणि ही जर बाजू कोण सांगितली या लेका आणि या संग्रामशी सांगणार नाही बोलू आम्ही शेवट पण सांगणार नाही जाऊ शकत नाही जाऊ नाही शकत नाही जाऊ शकत तिला घेऊन काय दोन हे व्हायचं आपण गाव म्हणता जातो काय करायचं मध्ये येतावा जरा इकडं तरी पण मध्ये येतावा जागी नाही तू तुला जा सांगते तुला काय सांगते तुला समजत नाही तुला जा सांगते तुला जाईल समजत नाही काय सांगतात समजत नाही काय सांगतात तुला काय सांगू समजत नाही म्हणजे काय इथं त्या पोऱ्या सोडून मी जाणार नाही जगदी बोरायची घाबरायची पाठपर्यंत कशाला म्हणतात भारी गोड बनवला होता हो काय मस्त आहे काय गाव काय येऊन म्हणतात कोण घाबरेल ना नको येतो 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 गाव काय येऊन म्हणतात रात्र होऊन बाहेर अंधार कसं
देवीच्या दर्शनाला गेले. माझी चंद्रकला तिचा अजून काय झालं असेल. मनाला नुसती भरवून लागून लागली. पण हो, सेवा काही तिच्यासोबत आहे, त्यांचाही पत्ता नाही. कोणता आवाज चाललाय आमच्या दरबारात? कधीपासून एवढी दाढी वाजवलीस? मुझे पीने का शौक नहीं तमौगा मुला है तुमची चंद्रकला गेली उडत आणि तुझा बापूस बसला. चंद्रकला कुठे आहे? तुमची चंद्रकला कुठे आहे? काय झालं इकडे पालखी नाचत बसलो काय की चंद्रकला गेली पळून? हो महाराज, त्याचं काय झालं हो सांगण्यासारखं नाही हो. तो डाकू संग्राम सिंग. कोण? डाकू संग्राम सिंग. डाकू संग्राम सिंग. त्याच्यासोबत तुमची पोरकी स्वतःहून पळून गेली. अरे मग तुम्ही काय करत होता? तुम्ही काय करत होतो? आम्ही काय करतो मी पालखी नाचत होतो. अरे ही वार्ताच माझ्या कानाला सांगत नाही. काय केलं? पायाखालची जमीन सरत नाही की का? कुठं जमीन सारखी तिथं काय? दुर्गाच्या डोक्यात चिकू लागेल की काय? डाकू संग्राम सिंग. अरे माझ्या चंद्रकळेला पळवून माझं नाकच कापलंस काय? कुठं नाही आहे कसं नाही. पण हरामखोर संग्राम सिंग, अरे तुझ्या आईला तडफडून मारली आणि स्वर्गाच्या वाटीला लावली. त्याच वेळी तुझा चेंदामेंदा केला असताना तर आज ही वेळ आली नसती. काय करू रे? लहान पोरं म्हणून तुमची सही केली आणि तू तिथून पळून गेलास. संग्राम सिंग, अरे तुझ्या आईला माझा निरोप सांगायला विसरू नकास. तेव्हा सूर काढला नाही. अरे तुला मी तुझ्यासोबत पाठवलं नाही तर नावाचा जयसिंग ठाकूर नाही समजत. कुठे बघतोय आम्ही भारताच्या आता या उदयसरात दंडीला कसली डाकू संग्राम सिंग याला जो कोणी जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचं इनाम देण्यात येईल. अरे बाप रे 5 वा. काय करू? चला चला लागा कामगिरीला. येतो मी. काय म्हटले तुझ्या आईला? माझ्या आईला तुझ्या आईला म्हटलं असं बोलले. तुला राग नाही आला? तुझ्या आईला म्हटल्यावर असं बोललेत ना. आपण म्हणायचं तुझ्या माईला. असं काय? मग आपल्या गावठी बायला कसे तुला समजत नाही. आईला म्हटलं आपण मायला म्हणायचं लगेच. ते जाऊ दे. हा ते जाऊ दे. महाराजांनी सांगितली दौंडी दे. दौडी द्यायचे. चल पाटील 5 लाख भेटते. जिवंत पकडू आणि त्याला 5 लाख आणि मेलेला पकडू आणि त्याला 2.5 लाख. जातो आम्ही. त्याची इमानी इतवारी नोकरी केली. त्या भावाने माझ्या हातात चेंडा केला. तिच्या भावाचा लाभ झाल्याशिवाय तिला भावाबद्दल तिरस्कार आल्याशिवाय मला त्या हराम खोराचा बदला घेता येणार. तिला सांग तुझ्या भावाच्या हातात एक ताई त्यात एक जंगली वनस्पती आहे. आंबा डाकुडा कत्ती जखम झाली तर त्या औषधाने ताबडतोब बरी होती. तू त्याच्याकडे मागून घेऊन म्हणजे माझे हात ताबडतोब बरे होतील. देणार म्हटलं तर तिला ते पटणार नाही. माझं काम फत्य होतं. तुझ्या भावा
बाळाच्या हातात एक ताईत आहे ना, त्यात एक जंगली वनस्पती आहे, ती घेऊन ये. अगं अम्मा ढकून त्याची जखम झाली पण त्या औषधाने ताबडतोब बरी होती. जा घेऊन ये. मला नाही दिला तर नाही, पण तू तर त्याची लाडकी बहीण आहेस ना, जा घेऊन ये. अहो का नाही देणार तो? माझा काय दादा एवढा कठोर हृदयाचा नाहीये. आजच जाते मी त्याच्याकडे. आणि घेऊन ये लवकर माझे हात. नागिनीला तर बिलकुल पाठवू, जर तिच्या भावाने ती औषध दिलं नाही मात्र तिच्या भावाचं खरं नाही, आणि तिला त्याने औषध दिलं नाही तर काय खरं नाही. त्याच्याकडे नाही तसं देणार कुठला, पण तिला ते पटणार नाही. आणि तिच्या रागाचा भाऊ पोळी करून गेला. हा काळाच्या नावाचा काळ सरकत राहते. अरे तुला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. एक तुझ्या लाडच्या जीवाच्या प्रेमात तुझा फसतो आहे. तू जयश्री नावाची मुलगी आहे हे मला आपला संबंध असला तर चंद्रकला तुझा मी कधीही स्वीकार केला नसता. कारण तुझा बाप माझा पक्का वैरी आहे आणि त्याला मारल्याशिवाय चंद्रकला माझ्या मारच्या आत आणि कधीही शांत होणार नाही. आणि तसं मी आईला वचन दिलं आहे. बोल चंद्रकला तुझा काय इरादा आहे? नाही सरदार, मी तुम्हाला शारदा देवीचं साक्षीने वाढले आहे आणि माझे सर्वस्व तुमच्या चरणाशी अर्पण केलं आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दुर्दैवी बापाचं काहीही करू शकता. चंद्रकला हे सुशला हे अरे फार दिवसांच्या भावाची आठवण झाली म्हणायची तुला. दादा तुला मायेची भीती मिळाल्या या बहिणीची आठवण कशी दे? अगं तुला आनंदी माझी सांगतो तुम्ही विसरलो. अगं मी लग्न करून तुझ्यासाठी वहिनी आणली ही पहा. आणि हो हा माझ्या लग्नाचा आहे. चंद्रकला तू चला. सुशिला दादा तुझ्या लग्नाची बातमी मला समजली रे. अरे तू काळजी आहे दिवस तेव्हाच. अरे पण इतर पाठच्या पहिले तर नवरा याचा तरी विचार करायचा रे. सुशिला अगं तुला माझा कोणताच दोष नव्हता ग. मी काळजीला सांगितलं काय आणि काळजी मी केलं काय? ए सुशिला तू जाऊन त्यांना विचार ना ग. बरं दादा झालं गेलं वंगेला मिळालं. दादा मला एक भीक लागणार कोणती सुशिला? अगं बोल. तुझ्या उजवत ताई ताई ना ती तेवढी मला दे ना माझ्या काळजीच्या हाताला. काय आहे सुशिला? अगं असलं प्रश्न हे मान नाही तुझं. अगं असलं प्रश्न असं औषध नाही तुला देण्याचं कसं माझं काही नाही आहे ग. आणि सुशिला अगं ही ताई बोलतेस ना, अगं तिथं माझ्या खंडोवर आहे ती, त्यात तुला देण्यासाठीचं औषध नाही. सुशिला माझं काही नाही ग, काही नाही. तुझ्या बहिणीवरचं प्रेम समजलं मला. अरे माझ्या नवऱ्याच्या हाताला लावणाऱ्या तुझ्याकडे औषध नाही, हा तुझा हाल काय करायचा?